लोकसभेनंतर आता संपूर्ण राज्याचं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीकडे लागलेलं आहे। येत्या काही दिवसात निवडणूक आयोग राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा देखील करणार आहे। त्यामुळे आतापासून महायुतीत आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे। अशातच आता एक मोठी बातमी सुद्धा समोर आलेली आहे। या बातमीनुसार महाविकास आघाडीची 20 ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत तसेच मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चत्रीतला यांनी याबाबत माहिती देत सांगितलेले की 20 ऑगस्ट रोजी राजीव गांधी यांची जयंती आहे। त्याच दिवशी लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। या बैठकीमध्ये विधानसभा निवडणूक आणि मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा होईल अशी माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चत्रीतला यांनी दिलेली आहे। या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार देखील उपस्थितीत राहणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। त्याचप्रमाणे लोकसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवली होती, त्याचप्रमाणे विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। समोर आलेल्या महायुतीनुसार ऑक्टोबर 2024 मध्ये राज्यातील 288 जागांसाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आतापासून सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगलीच कामगिरी केल्याने विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी राज्यात सरकार स्थापन करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।